पुढची बातमी पाहूयात। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी आता विजयाचा विश्वास व्यक्त केलाय। आम्ही सर्वजण सोबत असल्यामुळे दगाफटका होणार नाही असं पटोले म्हणाले। तसंच महाविकास आघाडीला 175 जागा मिळतील असा दावाही यावेळी पटोलेंनी व्यक्त केलाय। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आपल्या सोबत आहेत। नाना, खरं तर काही तास आता मतमोजणीला उरलेले आहेत, काय विश्वास वाटतोय? काही नाही, मी आता वाट बघतोय उद्याचं। आता काही तासावर आपण आलेलो आता काउंटिंगला, तर काही तासानंतर निकाल आल्यानंतर आपल्याला सगळे ॲक्शन पाहायला मिळतील। त्या ॲक्शनची तयारी करायला बसलो होतो आता मी। महायुतीने आपल्या सगळ्या आमदारांना जे आहे ते सुरक्षित ठिकाणी ठेवण्याचा जे प्लॅन आहे ते सुरू केलेला आहे, त्यांच्या बैठका सुरू आहे। तुमची नेमकी काय तयारी आहे? आमची पण तयारी आहे, आम्ही त्यासाठीच बसलो होतो। कुठल्या राज्यात तयारी आहे की इतर राज्यामध्ये तयारी आहे? मुंबईत। सगळ्या आमदारांना कुठे ठेवणार आपण? मुंबईत। कुठल्या हॉटेलला बुकिंग केले? मुंबईत सांगितलं ना। वाटतंय दगाफटका होऊ शकतो निकाल आल्यानंतर? काही दगाफटका होण्याचं काही कारण नाही, पण आम्ही सगळेजण सोबत राहू आणि माननीय राज्यपालाकडे जाऊ। जर भाजप लार्जेस्ट पार्टी आली कदाचित, तर त्यांनी क्लेम केला तर तुमची काय हे असणार आहे? बघा, बहुमत ज्याचं येईल तोच करेल ना दावा। तर आता अलायन्स हाच बहुमताचा असतो, सुप्रीम कोर्टाचं जे ऑर्डर पण आहे त्याचं। प्रकाश आंबेडकर म्हटलेलं आहे का मी सत्तेत सहभागी व्हायला तयार आहे, ज्याला जास्त मिळेल ती युती असेल किंवा पक्ष असेल त्यांच्यासोबत जायला तयार आहे। म्हणूनच तर आम्ही काही तासाची वाट बघतोय। उद्या काउंटिंग आल्यानंतर मग जे काही निर्णय होतील ते आपल्या सगळ्यांना दिसणार आहे। काय अंदाज तुम्हाला वाटतं? कारण एक्झिट पोल जे आहे ते तुमच्या विरोधात बऱ्यापैकी गेले पाहायला मिळतात। नाही, आम्ही बहुमतामध्ये येऊ। महाविकास आघाडीचं सरकार महाराष्ट्रात बनेल। किती काँग्रेस किती राहील आणि महाविकास आघाडी कितीपर्यंत? 175 पर्यंत महाविकास आघाडी जाईल। मोठा भाऊ काँग्रेस राहील त्यामध्ये? नाही, मोठ्या छोट्याचा बात नाही आहे। आखरी आमदार काँग्रेसचे जास्त निवडून येतील। महाविकास आघाडीचं सरकार बनेल असं नाना पटोले म्हणताना पाहायला मिळत आहेत। कॅमेरामन रुपेश सुराजने एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।